नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आपल्यासाठी आज स्पेशल भाजी म्हणजे झुणका आणि भाकर. तर त्यासाठी लागणारे साहित्य हे बघा. मी घेतले 6 मीडियम आकाराची कांदी, 2 टोमॅटो, 4 लसूण पाकळ्या व 1 वाटी बेसन पीठ. कारण आज गजानन महाराजाचा आहे प्रगट दिन, तर त्यांना हवंय झुणका भाकर. तर याचा नैवेद्य दाखवूया व गजानन महाराजाच्या कृपेने सर्व काही बरोबर चाललंय. तर तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर चला आपण कांदे कापून घेऊया. गजानन महाराजाच्या नैवेद्याला झुणका भाकर दाखवतात शेगावला. त्यांना झुणका भाकर खूप आवडायचं. तर चला आपण पण करून बघूया. मी कांदा घेतलाय, त्याला कापून घ्यायचे आपल्याला बारीक बारीक. या प्रकारे आपण सर्व कांदे कापून घेऊया. बघा आपला कांदा कापून झालाय. आपल्याला लसूण पण कापून घ्यायचा आहे. याचप्रमाणे आपल्याला टोमॅटो पण कापून घ्यायचे. हे बघा आपला लसूण कापून झालाय. जास्त जाड पण नको, जास्त बारीक पण नको. आपले टोमॅटो पण कापून झाले. तर चला पुढील कृतीकडे वळूया. त्याला कापून घेऊया. आपण गॅस पेटून घेऊया. यात टाकूया आपण तेल. त्याला तेल लागतं जास्त. आपण टाकले 2 पळी तेल. चांगलं त्याला छान गरम होऊ देऊया. हे बघा आपलं तेल छान तापलंय. यात टाकूया आपण 1 छोटा चम्मच जिरे, 1 छोटा चम्मच मोहरी. छान तळतळायला लागलंय. यात टाकूया आपण कांदा. यात टाकूया लसूण पण. याला छान लाल होईस्तोवर परतून घ्यायचे. छान लाल होऊ देऊया आपण कांदा. हे बघा आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालाय. यात टाकूया आपण लाल तिखट. आता हे बघा मी टाकणार आहे 1.5 चम्मच लाल तिखट. थोडी टाकूया हळद. यात टाकूया आपले बेसन पीठ. याला छान लाल होईस्तोवर आपल्याला भाजायचे. आपण गॅसचा पॉवर कमी करून देऊया व मंद आचेवर भाजूया. छान असे पीठ भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा 5 मिनिटं झाले. आपलं बेसन पीठ छान भाजून झालंय. मस्त खमंग असं भाजलं गेलंय. बघा छान सुगंध सुटलाय. यात टाकूया आता आपण टमाटर. व यात टाकूया आपण 3 ते 4 कढीपत्ता. याला छान एकत्र करून घेऊया. छान असा सुगंध दरवळतो.
यात टाकूया आपण 1 चम्मच मीठ. हे बघा, याला छान एकत्र करून घ्यायचे. त्याला 2 मिनिटं छान परतून घेऊया, म्हणजे टमाटर सॉफ्ट होऊन जाईल. यावर टाकूया आता आपण थोडं थोडं पाणी. हे बघा, मी असं हातात घेणार, याला असं फुलका द्यायचा आहे. थोडं थोडं करून टाकायचं, एकाने पाणी टाकू नका, त्याने चव बिघडते. बघा, छान असं दिसतोय. परत आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. 2 ते 3 वेळा पलटू पलटू पाणी घालायचं. हे बघा, पूर्ण पाणी असं सोकलं गेलंय आपलं. परत आता एकदा टाकायचं आहे आपल्याला पाणी. हे बघा, आपला झुणका छान झालाय. याला आपण पूर्ण चमचमधलं काढून घेऊया व याला 5 मिनिटं झाकून ठेवूया. हे बघा, आपण 2 मिनिटं छान झाकून ठेवूया. हे बघा, आपले 5 मिनिटं झाले. आपण बघूया. छान असं आपलं झुणका तयार आहे. बघा, मस्त असं झालाय. यावर टाकूया आपण कोथिंबीर. गॅस बंद करून देऊया. व सर्व करूया. बघा, छान असा झुणका झालाय आपला. मस्त यम्मी असा कलर आलाय. तर चला आपण महाराजांसाठी ताट वाढूया. घेतली आहे भाकर, त्यावर टाकूया आपण झुणका. हे बघा, छान गरम गरम असं झुणका बनलाय. व गजानन महाराजाला कांदा फार आवडायचा. हिरवी मिरची व कांदा. हे बघा, आपण 2 हिरवी मिरची ठेवणार आहे.
सोबत एक कांदा, थोडे मीठ, थोडा ठेवूया भात, कारण महाराजांनी भाताची शीत वेचून उष्टा पात्रवाडीतलं सुद्धा खाल्लंय. त्यांनी सांगितलं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याला फेकू नका, वाया जाऊ देऊ नका. तर बघा महाराजांचा नैवेद्य तयार आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. जय गजानन गण गण गणात बोते.